Hello dear students, in today's video we are going to start a new lesson that is ratio and proportion. हा न्यू लेसन आज आपण स्टार्ट करणार आहोत. बघा, व्हॉट इज रेशो अँड प्रपोर्शन. त्याच्यासाठी आपण एक इंट्रोडक्टरी एक्झाम्पल बघणार आहोत रेशो अँड प्रपोर्शनशी रिलेटेड. सपोज वी मेक अ डिलिशियस रवा लाडू. जर आपल्याला टेस्टी रवा लाडू बनवायचे असतील तर काय करतो रे आपण सांगा. इन जनरल आपल्याला माहिती असतं. सपोज 3 बाउल्स ऑफ रवा, 3 बाउल आपण काय घेतले, रवा घेतला. 2 बाउल्स ऑफ शुगर अँड 1 बाउल ऑफ घी. काय केलं, 3 बाउल्स रवा, 2 बाउल्स शुगर अँड 1 बाउल घी घेतला तर आपले ते रवा लाडू काय होतात, टेस्टी होतात. म्हणजेच काय घेतलं रे आपण, 3:2:1. 3:2:1 हे आपलं रवा लाडू बनवण्याचं प्रपोर्शन आहे. काय आहे हे आपलं रवा लाडू बनवण्याचं प्रपोर्शन आहे. काय आहे, प्रपोर्शन आहे, प्रमाण आहे. अशा बऱ्याचशाच गोष्टींना आपण काय करतो रे, व्यवस्थित प्रमाण घेतो आणि एखादा पदार्थ बनवतो. हे झालं कुकिंगच्या बाबतीत. अशी बरीचशी एक्झाम्पल आहेत आपल्या डेली लाईफमध्ये की ज्याच्यामध्ये आपण ह्या रेशो आणि प्रपोर्शनचा काय करतो, यूज करतो. तेच आज आपल्याला आता स्टडी करायचं आहे. बघा, फर्स्ट पार्ट इंट्रोडक्टरी आहे, त्याच्यावरतीच एक्झाम्पल आहे. व्हॉट इज रेशो, प्रॉपर्टीज ऑफ रेशो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फर्स्ट आता आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशो बघण्याआधी काय करणार आहोत, फर्स्ट लास्ट इयरला आपण म्हणजेच 8th स्टँडर्डला व्हॅरिएशन हा लेसन स्टडी केला, बरोबर आहे. मग त्या व्हॅरिएशन लेसनचे आपण व्हॅरिएशन लेसनमध्ये 2 टाईप्स बघितले, डायरेक्ट व्हॅरिएशन अँड इनव्हर्स व्हॅरिएशन. ते सुद्धा आपण जस्ट इथं रिव्हिजन करणार आहोत कारण की आपल्याला त्याच्यावरती बेस एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, फर्स्ट काय असते इन्फॉर्मेशन ते तुम्हाला माहिती पाहिजे. डायरेक्ट प्रपोर्शन, व्हॅरिएशनलाच काय म्हणणार आहोत आपण, डायरेक्ट प्रपोर्शन. आणि सेकंड 1 by 1 बघूयात. आता व्हॉट इज डायरेक्ट प्रपोर्शन. जर एक क्वांटिटी इन्क्रीज केली असता दुसरी पण काय होते, बरोबर इन्क्रीज होते, तर ते आपण कशाचं एक्झाम्पल आहे म्हणतो, डायरेक्ट व्हॅरिएशनचं एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण बरीचशीच एक्झाम्पल लास्ट इयरला स्टडी केली. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. सपोज आपल्या कारमध्ये 20 लिटर पेट्रोल आहे किंवा 10 लिटर धरूया, खूपच होते, 10 लिटर पेट्रोल आहे. तर ती कार त्या 10 लिटर पेट्रोलमध्ये 200 किलोमीटर रन होते, बरोबर आहे. सपोज आपण 10 लिटर पेट्रोलचं 12 लिटर पेट्रोल केलं तर तिचं किलोमीटर वाढेल का कमी होईल, ऑब्वियसली वाढेल. 200च्या ऐवजी 215 होईल. अजून 2 लिटरमध्ये ते एक्स्ट्रा पुढं जाईल. म्हणजेच एक क्वांटिटी इन्क्रीज झाली की दुसरी क्वांटिटी पण त्याच्यावर डिपेंड असणारी काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे जर सपोज गाडीमध्ये जर पेट्रोल आहे तर जर ते पेट्रोल आहे त्या पेट्रोलमध्ये जर 15 किलोमीटर डिस्टन्स जात असेल, सपोज पेट्रोलचं लिटर आपण इन्क्रीज केलं तर त्याचं किलोमीटर डिस्टन्स पण काय होणार आहे, इन्क्रीज येणार आहे. म्हणजेच इनडायरेक्ट व्हॅरिएशनमध्ये एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. काय आहे, एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. म्हणजेच एक्स हे प्रोपोर्शनॅलिटी साईन आपण कॅन्सल केलं, त्याच्याऐवजी इज इक्वल टू आणि के इंटू वाय. के इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. केला काय म्हणला आहोत आपण, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आता हा वाय इकडचा इकडे डिवायडेड बायला येईल, हे बघितलं आहे आपण लास्ट इयरला. दॅट इज के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. मीन्स म्हणजेच आपल्याला बाकी काही नाही लक्षात ठेवलं तर एक लक्षात ठेवायचं, इन अगदी 10th स्टँडर्डपर्यंत लक्षात ठेवायचं, इन डायरेक्ट प्रपोर्शन किंवा व्हॅरिएशन रेशो काय आहे, हा रेशो आहे. कुणाचा रेशो आहे, फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटीचा रेशो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. कसा असतो रेशो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. इन डायरेक्ट व्हॅरिएशन, मी पुन्हा सांगते, ह्याचा यूज आपल्याला होणार आहे. ह्याच्याशी कंपॅरिझनमध्ये जर आपण दुसऱ्या कुठल्या 2 ऑब्जेक्ट घेतल्या तर आपल्याला, आता बघा आपण कशाचं एक्झाम्पल घेतलं होतं, कार आणि पेट्रोलचं, डिस्टन्स आणि पेट्रोलचं, बरोबर आहे. त्याच्याशीच रिलेटेड आपण सपोज बघा ह्याचा यूज कसा होणार आहे. 10 लिटर पेट्रोलमध्ये सपोज 200 किलोमीटर
200 खूप होईल, 50 पकडूयात. 50 किलोमीटर डिस्टन्स कार कवर करते. सपोज जर आपण 2 लिटर पेट्रोल इन्क्रीज केलं तर ते 50च्या ऐवजी 55 किलोमीटर रन होईल, बरोबर आहे. आणि समजा हे दिलंच नाही आपल्याला, सपोज हे एक्स असेल, तर आपल्याला ह्या फॉर्म्युल्याच्या बेसवरती हे आपल्याला काय करता येतं, फाइंड आउट करता येतं. बिकॉज इनडायरेक्ट व्हेरिएशन प्रोडक्टच म्हणते, रेशो रिमेन्स कॉन्स्टंट मीन्स डिव्हिजन रिमेन्स कॉन्स्टंट. प्रोडक्ट नाही, ते इनवर्समध्ये असणार आहे. काय असणार आहे, डिव्हिजन रिमेन्स कॉन्स्टंट. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण ही थिंग फाइंड आउट करू शकतो. ह्याचा यूज आपल्याला होतो ह्या फॉर्म्युल्याचा. देन सेकंड डायरेक्ट व्हॅरिएशन झालं. आता इनव्हर्स प्रपोर्शन. व्हॅरिएशनचं फक्त प्रपोर्शन केलेलं आहे ह्या स्टँडर्डला. आता इनव्हर्स प्रपोर्शनची बरीचशीच एक्झाम्पल आपल्याकडे आहे. काय रे एक्झाम्पल आहे, काय आहे बघा. व्हॉट इज इनव्हर्स प्रपोर्शन, बरोबर ह्याच्या अपोजिट. डायरेक्टमध्ये काय बघितलं आपण, एक क्वांटिटी इन्क्रीज झाली की ॲटोमॅटिक दुसरी क्वांटिटी इन्क्रीज होते. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हॅरिएशन. आणि आता इनव्हर्स व्हॅरिएशन म्हणजे काय रे, एक क्वांटिटी इन्क्रीज झाली असता दुसरी ॲटोमॅटिक कमी होते, ते म्हणजे काय आहे, इनव्हर्स व्हॅरिएशन. फॉर एक्झाम्पल जर म्हणायचं म्हणलं तर डेज आणि वर्क. सपोज एक वॉल बिल्ड करायला 9 पर्सन्सला 15 डेज लागतात. काय एक्झाम्पल सांगते मी, एक वॉल बिल्डअप करायला 9 पर्सन्सला 15 डेज लागतात. तर सपोज वी इन्क्रीज द नंबर ऑफ पर्सन्स. जर आपण माणसांची संख्या वाढवली, 9च्या ऐवजी 12 केली, तर आपल्याला डेज ती वॉल त्याच्यापेक्षा जास्त दिवसात, पहिल्या जेवढे लागत होते त्याच्यापेक्षा जास्त दिवसात पूर्ण होणार आहे का कमी दिवसात, ऑब्वियसली कमी दिवसात पूर्ण होणार आहे. म्हणजे जर इकडचा नंबर इन्क्रीज केला तर इकडचा ॲटोमॅटिक काय होतोय, डिक्रीज होतोय. किंवा हा डिक्रीज केला तर सेकंड क्वांटिटी काय होते, इन्क्रीज होते. देअरफॉर दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हॅरिएशन. म्हणून बघा काय असतं इनव्हर्स व्हॅरिएशन, एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/y. 1/y का घेतला आहे, कारण की एक इन्क्रीज झाली तर दुसरी डिक्रीज होती. मग एक्स हा प्रपोर्शनॅलिटी साईन कॅन्सल करून इज इक्वल टू के इंटू 1/y. म्हणजेच एक्स इज इक्वल टू के इंटू 1k, k/y. दिस डिवायडेड बाय y गोज टू दिस साइड, x इंटू y इज इक्वल टू k. That is k is equal to x into y. Means in inverse variation product remains constant. इनव्हर्स व्हॅरिएशनमध्ये काय कॉन्स्टंट आहे रे मुलांनो, तर प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. आणि डायरेक्ट व्हॅरिएशनमध्ये काय कॉन्स्टंट आहे, डिव्हिजन कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे, डिव्हिजन. बाकी काही नाही लक्षात ठेवलं तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे का, तर ह्याचा यूज आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी होणार आहे. ओके, कळालं डायरेक्ट व्हॅरिएशन, डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन. आता आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशो बघणार आहोत. नेक्स्ट पॉइंट, एकदम सोपे आहेत प्रॉपर्टीज. बघा त्याच्यावर डिपेंड आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. प्रॉपर्टीज ऑफ रेशोज. फर्स्ट प्रॉपर्टी बघा काय आहे. फर्स्ट प्रॉपर्टी, रेशो ऑफ नंबर्स a and b is written as a is to b or a upon b. फर्स्ट प्रॉपर्टी बघा, रेशो ऑफ टू नंबर्स, दोन नंबरचा रेशो कोणते सपोज केले, a and b. इट इज रिटन ॲज a is to b or a upon b. हे दोन्हीचा सेम मिनिंग आहे. टू नंबर्सचा किंवा टू क्वांटिटीजचा रेशो आपण कशा टाईपमध्ये लिहितो, a is to b or a upon b. सेकंड बघा प्रॉपर्टी, देन a is called प्रिडिसर म्हणजेच फर्स्ट टर्म अँड b is called सेकंड टर्म और सक्सेसर. काय म्हणतात त्याला, सेकंड टर्म और सक्सेसर. a ला काय म्हणायचं, फर्स्ट टर्म आणि बीला सेकंड टर्म. प्रिडिसर आणि सक्सेसर हे लक्षात राहणार नाही. ए इज कॉल्ड फर्स्ट टर्म अँड बी इज कॉल्ड सेकंड टर्म. देन सेकंड बघा, इन द रेशो ऑफ टू नंबर्स इफ द सेकंड टर्म इज 100 देन इट इज नोन ॲज पर्सेंटेज.
in ratio of two numbers if second terms means b is 100 then this ratio is called percentage. जर सेकंड टर्म जर 100 असेल तर त्या रेशोला आपण काय म्हणणार आहोत? पर्सेंटेज. काय म्हणणार आहोत? पर्सेंटेज. कधी? डिनॉमिनेटरला 100 असेल तर. थर्ड प्रॉपर्टी, the ratio remains unchanged if terms are multiplied or divided by non-zero numbers. The ratio remains unchanged if we multiply or divided by it non-zero numbers. जर आपल्या गिवन रेशोला जर कोणत्याही नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय और डिवाइड कोणतंही ऑपरेशन केलं तर त्या रेशोची व्हॅल्यू काय होत नाही? चेंज होत नाही. Ratio remains unchanged if we multiply or divide by non-zero number. त्याला आपण नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय और डिवाइड केलं तरी रेशोची व्हॅल्यू चेंज होत नाही. सपोज ए अपॉन बी आहे आणि ह्याला आपण के इज नॉट इक्वल टू 0, के इंटू ए आणि के इंटू बी असं जर केलं तर त्या व्हॅल्यू त्या ओरिजिनल रेशोची व्हॅल्यू काय होत नाही? चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल सपोज आपण 3/2 घेतलं आणि दोन्हीकडं 5ने मल्टिप्लाय केलं, 5 इज अ नॉन झिरो नंबर, तर 15/10 हा रेशो आणि 3/2 हा रेशो इक्वल आहेत. कसे आहेत ते दोन्ही रेशो? इक्वल आहेत, कारण की आपण ह्याला 5ने नॉन झिरो नंबरने काय केलं? मल्टिप्लाय केलं. सपोज 25/50 असेल तर ह्या दोन्हीला आपण दोन्ही रेशोला सेम नंबरनी डिवाइड केलं तर त्या रेशोची काय होत आहे? व्हॅल्यू चेंज होत नाही. देन नेक्स्ट, द क्वांटिटीज टेकन इन द रेशो मस्ट बी एक्सप्रेस इन द सेम युनिट. काय सांगितलेलं आहे? तुम्ही ज्या क्वांटिटीज युनिट मस्ट बी सेम, तुम्ही कोणत्याही दोन क्वांटिटीजचा सपोज जर रेशो घेणार असताल तर त्या दोन्ही क्वांटिटीजचं युनिट कसं हवं आहे? सेम हवं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 5 लिटर घेतलं असेल आणि जर डिनॉमिनेटरला म्हणला असेल 1500 मिलीलिटर तर ते तसं जमणार नाही. जर तसं दिलं असेल रेशो घेण्यासाठी तर आपण काय करणार आहोत ते एक्झाम्पल बघताना कळेल तुम्हाला. तर त्याच्या रेशो कसे करणार आहोत, युनिट्स कसे करणार आहोत? सेम करणार आहोत. जेव्हा आपण कोणत्याही दोन क्वांटिटीजचा रेशो घेणार तेव्हा त्यांचं युनिट कसं हवं आहे? सेम हवं आहे. जर नसेल तर ते आपण काय करणार? कन्व्हर्ट करणार. लिटरचं मिलीलिटर करणार किंवा मिलीलिटरचं लिटर करणार. शक्यतो आपण सगळं स्मॉल युनिटमध्येच कन्व्हर्ट करतो. आलं लक्षात? फोर्थ प्रॉपर्टी, जेव्हा तुम्ही कोणत्याही दोन क्वांटिटीजचा रेशो घेताल तेव्हा त्यांचं युनिट कसं हवं आहे? सेम हवं आहे. सपोज के-जी असेल, ग्रॅम असेल तर दोन्ही एकामध्ये कन्वर्ट करायचं. मीटर, किलोमीटर असेल तर कन्वर्ट एका युनिटमध्ये फक्त पाहिजे दोन्ही. आणि नेक्स्ट प्रॉपर्टी लास्ट, द रेशो ऑफ टू क्वांटिटीज इज युनिटलेस. दोन्हीही रेशोच्या ज्या क्वांटिटी असतात, आपण ए टू बीचा रेशो घेतो ना एका नंबरचा दुसऱ्या नंबरशी, त्या कशा असतात? युनिटलेस असणारच ना. आत्ता आपण फोर्थ रेशोमध्ये काय बघितलं? युनिट मस्ट बी सेम. सपोज असं घेतलं, प्रॉपर्टी राईट डाऊन करूयात आधी. युनिटलेस टू नंबर्स कशा असतात? युनिटलेस. म्हणजे आत्ताच फोर्थ ह्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीमध्ये काय बघितलं? युनिट मस्ट बी सेम. आणि नसेल तर सेम करायचं. मग सेम केल्यानंतर तर हे युनिट काय होणार? डिवायडेशन आहे, कॅन्सल होणार. म्हणूनच काय असतो? रेशो हा युनिटलेस असतो. कसा असतो रेशो? युनिटलेस असतो. आलं लक्षात? पुन्हा रिवाइज करूयात. फोर्थ प्रॉपर्टी ह्या किती आहेत? 5 प्रॉपर्टी. फर्स्ट, रेशो ऑफ टू नंबर्स कॅन बी रिटन ॲज A is to B or A upon B.
Okay, then second property, if second term means denominator is 100, then this ratio is called percentage. तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, त्या रेशोला पर्सेंटेज म्हणणार आहोत. थर्ड, रेशो रिमेन्स अनचेंज इफ वी मल्टिप्लाय और डिवाइड नॉन झिरो नंबर. जर गिवन रेशोला एखाद्या कोणत्याही दोन्हीला कुणाच्यावरही अन्याय करायचा नाही, हा आपला मॅथ्सचा रूल आहे. तुम्ही बघत आला असाल, काही जे करू आपण ते दोन्ही बाजूला करतो, न्यूमरेटर डिनॉमिनेटर असेल तर दोन्हीला करतो. बघत आला आहे तुम्ही फर्स्ट लेसनपासून. म्हणून त्या रेशोला कोणत्याही नॉन झिरो नंबरनी मल्टिप्लाय आणि डिवाइड जर केलं तर रेशो रिमेन्स अनचेंज, त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. देन फोर्थ प्रॉपर्टी, दोन्ही ज्या तुम्ही दोन क्वांटिटीजचा रेशो घेणार आहात त्या दोन्ही क्वांटिटीजचं युनिट मस्ट बी सेम. त्या दोन्ही क्वांटिटीजचं युनिट कसं असायला हवं, सेम असायला हवं. आणि लास्ट प्रॉपर्टी, द रेशो इज युनिटलेस क्वांटिटी. दोन नंबरचा रेशो हा कसा असतो, युनिटलेस असतो. कसा असतो, युनिटलेस. मग आता आपण छोटी छोटी एक्झाम्पल बघणार आहोत. खूप एक्झाम्पल आहे, जसा थर्ड लेसन आपला ग्रेटर होता, सिमिलरली त्याच्यापेक्षा मोठा आपला फोर्थ लेसन आहे. आलं का लक्षात? खूप मोठे मोठे प्रॅक्टिस सेट आहेत आणि प्रॅक्टिस सेटची नंबरसुद्धा खूप आहेत, त्यामुळे आपण स्लोली बघणार आहोत, काही गडबड करायची नाही. फर्स्ट एक्सरसाइज एकदम इझी आहे. प्रॉपर्टीजचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. बघा, आधी आपण इन जनरल एक्झाम्पल घेऊयात. फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ एक्झाम्पल, फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ नंबर्स 50 and 75. काय फाइंड आउट करायला लावलं आहे, रिड्यूस्ड फॉर्म. रिड्यूस्ड फॉर्म म्हणजेच कसा रे मुलांना, बघा ह्या टू क्वांटिटीजचा आपण रेशो घेणार. रिड्यूस्ड फॉर्म म्हणजे असा फॉर्म की ह्यांना मल्टिप्लाय किंवा डिवाइड करून आपल्याला सेमच म्हणते एक असे नंबर्स ऑब्टेन करायचे आहेत की असा रेशो ऑब्टेन करायचा आहे की पुन्हा त्याचा रिड्यूस्ड फॉर्म होणार नाही, म्हणजेच त्याला कोणत्याही नंबरने पुन्हा डिवाइड होणार नाही. मग आता कसं करायचं हे, 25 × 2, 25 × 3, 5ने केलं, 2ने केलं, लहानापासून केलं तरी चालेल, पण मी डिरेक्टली केली. किती आला आन्सर, 2/3 मीन्स 2:3. किती आलं, 2:3. रिड्यूस्ड फॉर्म ऑफ दीज टू नंबर्स. तुम्ही 20 आधी 5ने केलं तरी चालेल, तुमच्या स्टेप्स काय होतील, फक्त एक्सटेंड होतील. वर्ड प्रॉब्लेम आहे त्याच्यात, खूप एक्झाम्पल आहेत, ती येतीलच, तुम्हाला कळतीलच. आपण प्रॅक्टिस सेटमध्ये बघणार आहोत. हे समजलं का तुम्हाला? बघा काय केलं रे आपण, डिवाइड केलं तरी चालेल, 50 डिवायडेड बाय 25 ह्या टाईपमध्ये लिहिलं तरी चालेल, दोन्ही अलाउड आहे. हा झाला रिड्यूस्ड फॉर्म ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल आहेत. कन्वर्ट इंटू पर्सेंटेजेस. सेकंड एक्झाम्पल बघूयात. दिस इज फर्स्ट वन, दिस सेकंड वन. फाइव इज टू 50. कन्वर्ट इंटू पर्सेंटेजेस. काय सांगितलं आहे, कन्वर्ट इंटू पर्सेंटेजेस. म्हणजेच काय रे, आपण बघितलं सेकंड प्रॉपर्टी, ज्या रेशोचा डिनॉमिनेटर म्हणजे सेकंड 100 असेल तर त्या रेशोला आपण काय म्हणतो, पर्सेंटेज म्हणतो. मग ह्याचं पण कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, पर्सेंटेजमध्ये करायचं आहे. मग त्याला तुम्ही मल्टिप्लाय करा, डिवाइड करा डिनॉमिनेटरला. पण आपला मॅथ्सच्या रूलनुसार आपण काय हवं ते फक्त डिनॉमिनेटरला न करता कशाला करतो, न्यूमरेटरला पण करतो. मग फर्स्ट आपण काय करूयात, 5/50. 50ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर 100 मिळणार आहे, 2ने. म्हणून न्यूमरेटरला पण 2ने मल्टिप्लाय. 10/100 म्हणजेच किती झालं, 10%. काय झालं, 10%. पुन्हा ह्याचा रिड्यूस्ड फॉर्म करायचा नाही. अशी वेरियस टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. सॉल्व एक्झाम्पलमध्ये खूप वर्ड प्रॉब्लेम पण आहेत, पण आधी आपण ही छोटी छोटी एक्झाम्पल्स बघणार आणि मग ते वर्ड प्रॉब्लेम लर्न करणार. मग आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे स्टॉप करूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 स्टार्ट करणार आहोत. आणि जी सॉल्व एक्झाम्पल आहे ती प्रॅक्टिस सेटमधली वर्ड प्रॉब्लेम झाल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड ती एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत. ओके, थँक्यू.